आणि मम्मी बघा इथे चालत चालली आहे घरी. असं नाही की आता थकलोय रिक्षाने जाऊया, नाही चालत जायचंय. मम्मा रिक्षा कर ना. बघितलं, मला वाटलंच होतं. कोणीतरी सांगितलं हिला की विचुंबेचा आज बाजार आहे, गुरुवार आहे, तर डायरेक्ट बाजारात घुसले. नमस्कार मित्रांनो, मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं आपण नवीन ब्लॉग मध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. वाजलेत घड्याळात 5. मी थोडे दिवस ना लेट उठत होतो. म्हणजे उठायलाच होत नव्हतं, मम्मी वगैरे उठवतच नव्हती मला. आणि मला स्वतःला ऑब्व्हियसली उठायलाच होत नाही. सकाळी 4 वाजता 5 वाजता मी मम्मी पप्पा कामाला जायचे ना तेव्हा उठायचो, नाही का, त्याच्यानंतर उठायचो 8-9 असं. तर मी ठरवलं की नाही, थोडं लवकर उठू. तर उठलोय 5 वाजता. मम्मी बघा अर्ध काम करून झाली, पण 4 वाजता उठून कपडे बिपडे घासले, आता जेवण करायला बसली. काय आंघोळ बनवते? केली, कपडे घासले, आंघोळ केली. आता भाजी घातल्या तर चपाती बनवली. हा, कुठली भाजी बनवते? ही याची वालची भाजी. अच्छा. मम्मी एवढं सगळं करून झाले, पप्पा बघा. अरे पप्पा कुठे गेले? दिसत पण नाहीयेत. खाट्यावर झोपलेत बघा. थांबा दाखवतो जवळून. हे बघा, एवढा मोठा हातरून सोडून खाटावर झोपलेत. हा, मला चाय भेटेल? चाय चाय नाही अजून. बनले चाय बनली माझी. थँक्यू मा. एवढ्या सकाळ सकाळी 5 वाजता चाय द्यायला. पप्पाची मजा आहे, मस्त पैकी आराम फरमा रहे है. आपण टीव्ही बघू सकाळ सकाळी. फायनली पप्पा उठले आणि डायरेक्ट बाथरूम मध्ये पळाले, नाही का. पहिला पप्पा सवयचा आंघोळ, पहिले बाथरूम नंतर आंघोळ. हम्म. मी पण पहिले आंघोळ नंतर जेवण. ते गवारची भाजी. नाही, वाण वाण असते ना आंबडीची. अच्छा अच्छा, गवार सारखीच दिसते. बीन सारखी असते. हम्म. पण वाणच्या शेंगा आणल्या आपण हम्म. भाजी बनवून चपात्या. चपात्या जास्त काय लागतात. हा, डबा बिब्याला पण घेऊन जावं लागतात. सकाळ सकाळी बघा 5:30 वाजलेत आणि मी बघतोय तारक मेहता. कधी पण अरे वा. पप्पा बघा डायरेक्ट वॉशरूम वरून डायरेक्ट इथे येऊन बसले, परत डुलकी मारतायत बघा. उठा, जावा आंघोळीला. हो, झोपले, झोपच उघडत नाही. जावा आंघोळीला, जावा 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 आंघोळीला. बसल्या बसल्या डुलकी मारत होते. किती चपात्या घातल्या मम्मी? 20 झाले असतील. 20-22 20-22. लागतात चपाती. मग 22 चपात्या म्हणजे आता 21 होतील. मी एक खाईन. बघू तरी भाजी कशी झाली आहे, मला दे ना एक. जरा थांब 2 मिनिटं. चपाती टाकते तव्यात, तुला देते बाजू. ठीक आहे. पण माझं या नाश्ता करायला नाश्ता. सकाळी भाजी आणि चपाती. माझा तर नाश्ता भाई. नाश्ता सोबत तारक मेहता. अजून काय पाहिजे? मम्मी पप्पा फायनली रेडी आणि मम्मी निघाली पण. बाय बेटा. तर थांब पप्पासाठी. नाही पप्पा येतील.
गाडी जाते लोक. हा तू सगळं लक्ष दे. हातून उतरून ठेव. चल चल चल. थांब पप्पासाठी तरी. थांब पप्पासाठी. जावा लवकर. जावा मम्मी गेली. हा काय माहिती. वा काय मस्त सकाळ झाली आहे. सकाळ सकाळ असं भारी वाटतं. ऊन तोंडावर घ्यायला खूप भारी वाटतं. सगळे गेले आपापल्या कामाला. मी पण आता फटाफट आंघोळ करून फ्रेश होतो. आपलं पाणी पण तापत ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आंघोळ करून झाल्यानंतर काहीतरी खातो, नाश्ता करतो आणि तुरंत चेंबूरला निघतो, कारण आज व्हिडिओ बनवणार आहे मी. कारण खूप दिवस झाले नाही बनवलं होतं, तर व्हिडिओ बनवणार आहे. इतर प्लॅटफॉर्म वरती पण ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे म्हणून. आणि खालती मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईनच, इंस्टाग्रामची, फेसबुकची. तिथेही जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. माझ्या प्रोफाईलला चांगले चांगले रील्स, कॉमेडी रील्स आहेत, तिथे बघू शकता तुम्ही. आणि युट्यूब वरती व्लॉग, इथेही सबस्क्राईब करा आणि तिथेही फॉलो करा. ठीक आहे. आंघोळ करून मस्त फ्रेश झालोय. हे बघा आपला नाश्ता, मस्त चपाती आणि बीन्सची भाजी. फटाफट नाश्ता करू आणि निघू फटाफट चेंबूरसाठी. मी आता चेंबूरला आलो होतो व्हिडिओ बनवण्यासाठी, बट प्लॅनमध्ये थोडा चेंज आहे. धमाला मी मेसेज केला होता की भाई भेट, व्हिडिओ बनवायचे आज. तर तो बोलला की मी कॉलेजला आहे, मला नाही जमणार, 5ला सुटणार आहे मी. तर मी विचार केला की आता काय करू शकतो. आलो आहे तर मम्मीच्या शाळेत जातो, बसतो. जेव्हा मम्मी सुटेल तेव्हा मम्मीला घेऊन घरी. मम्मी फायनली भेटली बघा. आता मम्मीचं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथेच थांबावं लागेल, नंतर घरी जायचं. मम्मी सुटली कामावरून आणि आम्ही मठात पण जाऊन आलो स्वामींच्या. आज गुरुवार होता तर आता आम्ही चाललोय पनवेलला घरी. हे बघा मम्मी. लाडू कधी लाडू. स्वामींचा प्रसाद. ट्रेन यायला टाइम आहे यार. ट्रेनला टाइम आहे अजून. ट्रेन कधी वेळेवर येतच नाही. हा पोचलो पनवेलला. ट्रेन मध्ये पण उभं राहून आलो नाही का पूर्ण. आणि मम्मी बघा इथे चालत चालली आहे घरी. असं नाही की आता थकलोय तर रिक्षाने जाऊया, नाही, चालत जायचंय. एवढा वैताग येतो ना चालत जायला घरापर्यंत. आता मध्ये हिला कुठेतरी भाजी बिजी पण घ्यायला सुचल. तिथं अजून वेगळा टाइम. एक तर आधीच 6 वाजलेत. काय करावं यार. मम्मा रिक्षा कर ना. रिक्षा नको आता. इथल्या इथे कुठे रिक्षा 30 रुपये देऊया. बघितलं बघितलं मला वाटलंच होतं. कोणीतरी सांगितलं हिला की विचुंब्याचा आज बाजार आहे, गुरुवार आहे, तर डायरेक्ट बाजारात घुसली. मला माहितीच होतं ही भाजी घ्यायला थांबणारच. ते बघा मम्मी भाजी बघितली ना तर पागलच होती ना. आणि जिथं स्वस्त भेटत असेल तर अजूनच पागल. ते बघा हो. लवकर घे यार कमी नाही करणार. मम्मी, लवकर घे चल यार लवकर. 7 वाजले. काय करजी घेऊया. तू आपू नको. चल लवकर चल. हाश निघालो बाबा त्या पसाऱ्यातून बाहेर. बरं झालं मम्मीने लवकर लवकर केलं. ते बघा मम्मी एवढं सगळं घेतलंय मम्मीने बघा. भाजी वाजलेत 7, 7:15 आय थिंक. आता घरी चाललोय.
एवढा थकलोय ना मी, एवढा वैताग आलाय ना, दमवलं मम्मीने आज. हा शालो बाबा एकदाच घरी. हा त्या जंगलातून बाहेर आलो, त्याच्यानंतर घरी नाही गेलो. त्याच्यानंतर मासाहेब मला कुठे घेऊन गेलेला माहितीये? इस्त्रीचे कपडे आणायला, जे मी काल दिले होते इस्त्रीला. बोलली चल मला दाखव, तो कडक इस्त्री करत नाही, त्याला बडबडते जरा. हे बघा, किती लय वैताग दिलास मला. ते जा तुझा मला लय वैताग दिलास. जा तू. मला लय वैताग दिलास तू जाऊ. आज. तू लय काम करतोस ना म्हणून वैताग देते. कामावून आला थकून. हा आता चाय प्यायला बसलोय मी. आता थोडं रिलॅक्स वाटतंय मला. वैताग दिला मम्मी तू आज. हे घे. घर पुसू द्या नाही करू दे. पाडा लावू दे पटके. अरे काय करते? तुमलं पाणी? अरे यार, बेसिंग पण तुमलं. कसं येतो आता उघड्याचा बाहेर येईल. हा ते बघ. ते सोड, बाय द वे काय बनवते आज मम्मा जेवायला? राजम्याची भाजी आणि चपाती आणि भात. त्याची होती इथे. मी जाऊन एक दुकानात. राजमा कुठं ह्याला लावलंय कुकरला? आणि भात. तू कुठं चालली? मी जरा हे आणायचे बाजारात. दुकानावर जाते आणि बाजार एवढा बाजार करून अजून थकलीच नाही. अजून बाजार झालं पाहिजे ना. नेमक्या वस्तू घेतल्या नाही, काय पण घेत बसली आहे ना मार्केटमध्ये. अरे एवढं वजन कोण आणणार? बटाटे तर इथून घ्यायचे बटाटे. मम्मी दुकानात गेली तर आहे, पण माझ्या भरोश्यावरती बघा भात आणि डाळ लावून गेली आहे. भात तर चला ठीक आहे, मी बघेन, पण डाळीच्या कसं काय बंद करायची, कधी बंद करायची, किती शिट्ट्या झाल्यानंतर बंद करायची, ते माहितीच नाही आहे मला. जर ओव्हर लिमिट शिट्ट्या झाला आणि आतल्या आत जळाली तर काय करायचं? फक्त बोलून गेली बघ गॅसकडे जरा, बस एवढंच बोलून गेली. काय करायचं? चल बंद झाली, पण आता हे परत चालू होईल. भीती आहे की शिट्टी वाजत राहील ना, आतमध्ये जळायला नको शिजून नंतर, बस एवढंच. बघ शिट्टी झाली काय मम्मी? बघ बरोबर. काय माहिती, मी गिनल्या नाही तर, आणि मला माहिती पण नाही पडलं ते. पण जळलं नाही का बघ ना त्यातलं. जळलं नाही का बघ ना पुढं. मी भाताची गॅस फक्त बंद केली. भाताची गॅस बंद केली, नाही सुकला, जळल म्हणून बंद केली. सुकला येत नाही तुला? मला नाही कळत ना. आज नाही कळणार तर कधी कळणार तुला रे? तू आहे ना बनवून द्यायला. मी नसले तर तू कुठं जाणार आहे? सुकलं ना. तू कुठं जाणार आहे? मी वर जाणार लवकर. मग मी पण येणार तुझ्यासोबत वरती. तू कसं तुझं आयुष्य जगवायचं अजून? नाही, मजा करायच्या, आयुष्य करायचं, पुढची दुनिया बघायची आहे. मला आता बस झालं. तेरे साथ दुनिया नहीं देखूंगा तो किसके साथ देखूंगा. औरत के साथ देखूंगा. नहीं, औरत 4 दिन की, कैची? माँ हमेशा की, औरत 4 दिन की. मी आता जेवायला बसलोय. हे बघा मस्त जेवण, चपाती, अजून राजम्याची आमटी प्लस एकच बनवलंय, अजून भात. मस्त जेवण वगैरे झालंय. चला तर मित्रांनो, आता ब्लॉग एंड करायची पण वेळ झालेली आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.